सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली सायन्स ऑफ मेडिटेशनची सिरीज कालच संपलेली आहे आणि म्हणून मी आजपासून एक खूप सुंदर अशी नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे, जी की खूप इंटरेस्टिंग अशी आहे. मित्रांनो, प्रेमाबद्दल आपल्याला खूप काही माहिती करून घ्यायचं असतं. असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यात प्रेम नाहीये किंवा ज्याला प्रेमाबद्दल माहीत नाही. म्हणून मी एक ही नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये मी प्रेमाबद्दल बोलणार आहे. आपल्या सिरीजचं जे नाव आहे मित्रांनो, ते आहे जर्नी ऑफ लव्ह. आणि आज ह्या सिरीजचा आपला पहिला एपिसोड मी घेऊन येतोय. प्रेम म्हणजे नेमकं काय, व्हॉट एक्झॅक्टली इज लव्ह. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. आपण सगळ्यांनीच मित्रांनो कधी ना कधी कोणाला तरी असं म्हणलेलं असतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आपण कधी स्वतःला थांबून हा विचार केलाय का मित्रांनो, की प्रेम म्हणजे नेमकं काय? एखादी व्यक्तीची सतत आठवण येणं म्हणजे प्रेम आहे. तिच्याशी बोलल्यावर आपल्याला छान वाटतं, तिच्याशी बोलल्यावर आपला दिवस चांगला जातो, ते म्हणजे प्रेम आहे. तिची काळजी आपल्याला वाटत राहते, ते म्हणजे प्रेम आहे. की ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल याची भीती सतत आपल्याला वाटत राहते, ते म्हणजे प्रेम आहे. की तिच्यासोबत आपल्याला आपलं फ्युचर दिसायला लागतं, म्हणजे प्रेम आहे. आपण या सगळ्यांना एकच नाव देतो मित्रांनो, प्रेम. पण खरंच या सगळ्या भावना एकच आहेत का? चला मित्रांनो, सुरुवात करूया. आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे मित्रांनो. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला पहिल्याच भेटीत आवडते. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचा स्वभाव, आपल्याला असं वाटतं की तिच्याकडे परत परत पाहत राहावं, परत परत त्या व्यक्तीशी बोलावं आणि नकळत तिच्याबद्दल आपण विचार करायला लागतो. याला आपण प्रेम म्हणतो. पण मित्रांनो, कदाचित तिथे जर आपल्याला आधी अट्रॅक्शन असणं असेल तर, आणि अट्रॅक्शन असणं हे चुकीचं नाहीये मित्रांनो. एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणं हा आपल्या मनाचा, हा आपल्या स्वभावाचा एक नैसर्गिक भाग आहे. पण अट्रॅक्शन आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे घेऊन जाऊ शकतं, पण ते आपल्याला त्या व्यक्तीच्या खरंच समजून घेतल्याची गॅरंटी देत नाही मित्रांनो. म्हणजे आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेतले हे अट्रॅक्शन आपल्याला सांगू शकत नाही. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे. तसंच अटॅचमेंट. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा इतका भाग बनते मित्रांनो, की तिच्याशिवाय आपल्याला आपला दिवसच अपूर्ण वाटायला लागतो. तिच्याशी बोलण्याची सवय लागते, तिची प्रेझेन्स जी आहे ती आपल्याला हवीशी वाटते, आणि ती व्यक्ती दूर गेली की आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं. तेही खरं आहे. पण जर मित्रांनो, एक प्रश्न विचारायला आपण हरकत नाही, काय आपल्याला ती व्यक्ती हवी आहे की तिची प्रेझेन्स हवी आहे? दोन्ही गोष्टी नेहमी आपल्याला सारख्या वाटतात, पण या गोष्टी सारख्या नसतात मित्रांनो. कधी कधी प्रेमाच्या नावाखाली आपल्याला एखाद्या व्यक्तीला गमवण्याची भीती जास्त असते, आणि ही भीती ही खरी असते. पण भीती आणि प्रेम एकच आहेत का? चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे. आणखी एक प्रश्न. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीवर आपला हक्क निर्माण होतो का? तू माझ्यासोबत का नाहीस? तू माझ्याशिवाय दुसऱ्याला इतकं महत्व का देतेस? तू माझ्याशीच का नाही बोलत? कधी आपण प्रेम आणि मालकी यांच्यामधली सीमा विसरतो मित्रांनो. पण प्रेमात समोरची व्यक्ती ही आपली मालमत्ता नसते, ती एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिचे विचार असतात, तिच्या इच्छा असतात, तिचं कदाचित स्वतःचं आयुष्यही असतं. आणि कदाचित प्रेमाचा एक सुंदर भाग हा देखील असू शकतो मित्रांनो, की समोरच्या व्यक्तीला आपण जवळ ठेवण्याची इच्छा असतानाही तिच्या स्वातंत्र्याचा आपण आदर करायला पाहिजे. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे. मग प्रेम म्हणजे फिलिंग आहे का की चॉईस? कदाचित दोन्ही. आपण कोणाच्या प्रेमात पडायचं हे नेहमी आपण ठरवून करत नाही. फिलिंग येते, अट्रॅक्शन निर्माण होतो, कनेक्शन तयार होतं, पण त्यानंतर आपण त्या व्यक्तीशी कसं वागतो हा भाग आपल्या हातात असतो. आपण तिचं नाव ऐकतो का? तिच्या बाउंड्रीजचा आदर करतो का? ती आपल्यापेक्षा वेगळी आहे हे आपण स्वीकारतो का? ती बदलली तर तिच्या बदलण्याची आपण तिला मुभा देतो का? म्हणून कदाचित प्रेमाची सुरुवात जी आहे मित्रांनो, ती फिलिंग्सनी होते, पण त्याचं खरं स्वरूप जे आहे ते आपण ज्या ऍक्शन्स घेतो ते आपल्याला त्यामध्ये दिसून येतं.
चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 5 कडे. मित्रांनो, आपल्याला अनेकदा असं वाटतं की प्रेम म्हणजे अशी एक परफेक्ट व्यक्ती शोधणं जी आपल्याला पूर्णपणे समजून घेईल, जी आपल्याला कधीच हर्ट करणार नाही. पण तसं नसतं मित्रांनो. जिच्यासोबत सगळं सहज असतं, आपण बदलतो तशी समोरची व्यक्तीही बदलते मित्रांनो. मग तेव्हा काय होतं, जेव्हा आपण बदलतो आणि मग आपल्या बदलण्यानुसार समोरची व्यक्ती जेव्हा बदलते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, ती माझ्यासोबत काहीतरी वेगळं वाटत आहे आणि ह्याच्यामुळेच मग आपल्या नात्यांमध्ये दुरावा यायला चालू होतो मित्रांनो. कसं होतं मित्रांनो, आपल्या प्रायोरिटीज बदलतात, आपल्या अपेक्षा बदलतात. मग एखाद्या परफेक्ट व्यक्तीला, मग प्रेम जे आहे ते एखाद्या परफेक्ट व्यक्तीला शोधण्याबद्दल आहे की दोन इनपरफेक्ट माणसांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करून ते परफेक्ट बनण्याबद्दल आहे. कदाचित याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल मित्रांनो, कारण प्रत्येक व्यक्तीची जी मेंटॅलिटी असते, प्रत्येक व्यक्तीचा जो प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, प्रत्येक व्यक्तीची प्रेमाची जी व्याख्या असते ही वेगळी असते आणि ती कधीच आपण आपल्या प्रेमाच्या व्याख्येसोबत जोडू शकत नाही. आपल्यासाठी प्रेमाची व्याख्या ही म्हणजे त्या व्यक्तीचा केअर करणं असू शकतं, पण त्या व्यक्तीसाठी तिची प्रेमाची व्याख्या अशी असू शकते की नाही, याने मला माझं फ्रीडम द्यावं आणि जेव्हा मला त्याची गरज असेल किंवा त्याला माझी गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ असावं. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे. म्हणून आपण पुन्हा एकदा आपल्या ज्या पहिल्या वाक्याकडे येऊया मित्रांनो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ह्या वाक्यामध्ये कदाचित अट्रॅक्शन आहे, कदाचित अटॅचमेंट आहे, कदाचित केअर आहे, कदाचित डिझायर आहे, कदाचित इन्सिक्युरिटीही असू शकते आणि कदाचित प्रेमही आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात मित्रांनो. प्रेमाचं प्रत्येकाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, दृष्टिकोन हा वेगळा वेगळा असू शकतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे, जेव्हा आपण असं एखाद्या व्यक्तीला बोलतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन असू शकतो, त्याच्याबद्दल आपल्याला अटॅचमेंट असू शकते, कदाचित आपल्याला त्या व्यक्तीची खूप काळजी असू शकते किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला एखादी डिझायर असू शकते आणि कदाचित त्या व्यक्तीला गमवण्याची आपल्याकडे इन्सिक्युरिटी असू शकते आणि कदाचित आपलं त्या व्यक्तीवर मनापासून खरंच प्रेमही असू शकतं. पण या सगळ्यांमध्ये काय आहे मित्रांनो, हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. कारण कधी आपण प्रेम समजतोय असं आपल्याला वाटत असतं, पण खरं तर आपण एखाद्या गरजेवर, एखाद्या भीतीवर किंवा एखाद्या अपेक्षेवर प्रेम करत असतो. म्हणजे काय मित्रांनो, ती व्यक्ती, आपल्याला असं वाटत असतं की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं ही माझी गरज आहे, किंवा आपल्याला त्या व्यक्तीला गमवण्याची भीती वाटत असते, किंवा मित्रांनो ही व्यक्ती माझीच आहे ही आपली अपेक्षा असते, किंवा त्या व्यक्तीने माझ्यासोबत असंच वागावं अशी आपली अपेक्षा असते आणि आपण त्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे बघत असतो आणि जेव्हा ती व्यक्ती तसं वागत नाही त्यावेळेस मग आपल्याला हर्ट व्हायला चालू होतं. चला मित्रांनो, ऍट द एंड प्रेमाची एकच ठाम अशी डेफिनेशन नसावी, पण एवढं नक्की आहे मित्रांनो की प्रेम आपल्याला जेवढं वाटतं ना त्यापेक्षा ते खूप अधिक गुंतागुंतीचं आहे आणि म्हणून प्रेमाला योग्य पद्धतीने समजून घेणं आणि प्रेमाला योग्य पद्धतीने व्यक्त करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जितकं ते गुंतागुंतीचं आहे मित्रांनो, तितकंच ते सुंदरही आहे. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे मित्रांनो, काय की एखादी व्यक्ती इतकी स्पेशल वाटायला आपल्याला सुरुवात होते तरी कशी? म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला अचानक ही व्यक्ती माझ्या आयुष्यात असावी, ही व्यक्ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, हे वाटायला आपल्याला का सुरुवात होते? आपण प्रेमात पडतो म्हणजे नेमकं आपल्या मनात काय होतं? म्हणजे प्रेम, ठीक आहे, आपण एखाद्या व्यक्तीला असं बोलतो की मी ना त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय. प्रेमात पडलंय म्हणजे नेमकं काय झालं? मग तुम्ही जर प्रेमात पडलाय तर तुम्हाला लागलंय का? नाही ना मित्रांनो. प्रेमात पडणं म्हणजे आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अट्रॅक्शन निर्माण हो, आपल्याला त्या काही काही जण म्हणतात अरे सतत तिचाच चेहरा मला डोळ्यासमोर दिसतो, असं तसं बऱ्याच गोष्टी असतात. प्रेमात पडणं म्हणजे नेमकं काय? आणि अट्रॅक्शन आणि लव्ह यांच्यामधली पहिली सीमा कुठं असते? म्हणजे काय मित्रांनो, की अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन वाटणं, ती व्यक्ती हवीहवीशी वाटणं. मित्रांनो, आपल्याला कधी कधी गुलाबाच्या फुलाबद्दल हे अट्रॅक्शन वाटू शकतं, पण त्याचा अर्थ असा नाही ना की आपलं गुलाबाच्या फुलावर प्रेम आहे. अट्रॅक्शन आणि प्रेम याच्यामधली पहिली सीमा कुठे आहे? म्हणजे काय, हे अट्रॅक्शन आणि प्रेमामध्ये नेमका फरक काय आहे हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये.
जर्नी ऑफ लव्ह एपिसोड 2. आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल. टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसेट. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओमधला कुठला भाग आवडला मित्रांनो. थँक्यू.